मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला अटक झालेली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला अटक झालेली आहे। मीनाताईंच्या पुतळ्यावरती रंग फेकणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। सूत्रांकडून ही माहिती येते। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा चुलत भाऊ असल्याचं समजतंय। उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव आहे। गुन्हा केल्याचं त्यानं कबूल केल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। जबाबामध्ये आरोपीनं धक्कादायक माहिती दिलेली आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा त्यानं आरोप केलाय। दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा अशी देखील सूत्रांची माहिती मिळते। आता आरोपीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस अधिक तपास करत आहेत। विश्वसनीय सूत्रांकडून ही सर्व माहिती मिळते। आरोपी हा ठाकरेंच्या आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग हे सध्या आपल्या सोबत जोडलेले आहेत। विनायक, बोलल्यानंतर लोकांना जर पाहिलं तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती रंग टाकण्याच्या प्रकरणात एक आरोपी जो आहे तो अटकेत आहे। हा आरोपी जो आहे तो ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचं समोर आलेला आहे। उपेंद्र पावसकर असं या आरोपीचं नाव आहे। गुन्हा जो आहे तो त्याने कबूल केलेला आहे। आरोपीने जे आहे ते धक्कादायक खुलासे जे आहे ते केले आपल्याला पाहायला मिळतात। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा होता असंही त्यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते। दादर पोलीस ठाण्यामध्ये श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने तो जात होता अशी माहिती जी आहे सूत्रांकडून मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे धक्कादायक खुलासे जे आहेत ते या आरोपीने आपल्याला केले पाहायला मिळते। सकाळपासून आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये आरोपी नेमका कोण आहे याचा तपास जो आहे तो पोलीस करत होते। या तपासामध्ये आरोपी जो आहे तो ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचं उघड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि संपत्तीच्या वादात मधून हा सगळा प्रकार घडल्याचं त्यांनी उघड हस्तक्षेप म्हटलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो पोलीस आता करताना आपल्याला पाहायला मिळतो। जबाब जो आहे तो पोलीस नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद विनायक डावरुंग या सविस्तर माहितीसाठी। पुतळ्यावर रंग टाकणाऱ्या आरोपीला अटक केल्याची आता सूत्रांची माहिती मिळते। उपेंद्र पावसकरनं स्वतः हा गुन्हा कबूल केल्याचं देखील सूत्रांकडून समजतंय।